शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई. हो शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. आई बाबांचे संस्काराचे हो आई बाबांचे संस्काराचे शब्द हे पडले कानी. जीवनातील संकटांवर मात केली त्यांनी. जीवनातील संकटांवर मात केली त्यांनी. शिक्षण देऊन आम्हा शिक्षण देऊन आम्हा रीत जगण्याची दाविली. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. या आठवणी मजला हो शाळेच्या या आठवणी मजला सतत येतच राहतील. निरागस विद्यार्थ्यांची आठवण येईल. निरागस विद्यार्थ्यांची आठवण येईल. सहकारी शिक्षक सहकारी शिक्षक हे या हृदयी नेहमी राहतील. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. लाभली महेंद्र तुमची हो साथ लाभली महेंद्र तुमची. भाग्य उजळले माझे कृतिकान वेदिकाया नवरत्न माझे. कृतिकान वेदिकाया नवरत्न माझे. निवृत्तीचा दिस हा निवृत्तीचा दिस हा कसा धावून आला या क्षणी. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. शिक्षक जन्म मिळाला काय सांगावी ही पुण्याई. शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल हे झाले आज संस्थान अधिकारी
हिवाळे सरांचं सर्व कुटुंब आणि उपस्थित सर्व मान्यवर. स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळा सर्व. स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळा सर्व. चार धाम यात्रा घडली से भाग्य योग अपूर्व. निवृत्ती दिनी लाख शुभेच्छा देतो आम्ही सर्व. 29 वर्ष अध्ययनाचे लाभले तुम्हा पर्व. विद्यार्थी परिवार विद्याचा जोडणारा हृदय. हिवाळे सर तुम्हा दीर्घायुष्य लाभू दे. ही एक ओळ प्रत्येक करण्यानंतर मी विनंती की सर्व जणांनी माझ्या मागून म्हणाली. हिवाळे सर तुम्हा दीर्घायुष्य लाभू दे. वसंत ऋतूच्या उंबरठ्यावर जन्म तुम्हाला लाभला. माय पित्याच्या संस्कारांचा परिस्पर्श झाला. भुसावळ गावच्या मातीने दिला आकार. शिक्षण क्षेत्री स्वप्न तुमचे झाले साकार. उत्तरार्धही असाच तुमचा उज्ज्वल होऊ दे. हिवाळे सर तुम्हा दीर्घायुष्य लाभू दे. मनापासून केले तुम्ही भूगोल अध्यापन. अनुभवातून शिकण्यासाठी घडलं पर्यटन. जयपूर गोवा सहलीचे तुम्ही केले आयोजन. विद्यार्थ्यांना तुम्ही घडवले विमान उड्डाण. देश विदेशी फिरण्याचाही योग येऊ दे. हिवाळे सर तुम्हा दीर्घायुष्य लाभू दे. खेळले जिम कवायती मी जागवले मैदान. शिस्तप्रिय तुम्ही मुला करवले नियमांचे पालन. आदरयुक्त धाक बसवला शिट्टी वाजवणं. मॅरेथॉन स्काउट मधुरी जगले समाजभान. हीच खिलाडी वृत्ती तुमची अखंड राहू दे. हिवाळे सर तुम्हा दीर्घायुष्य लाभू दे. डोंबिवली ही कर्मभूमी तुम्ही शिक्षक गुणवंत. राष्ट्रीय शिक्षण संस्था शाळा मिळे नामवंत. आदर्श शिक्षक मुख्याध्यापक लाभले सन्मान. डॉक्टरेट पदवी मिळवली वाटे अभिमान. गौरवक्षण हे आनंदाचे नित्य लाभू दे. हिवाळे सर तुम्हा दीर्घायुष्य लाभू दे. दालबाटीची देऊन पार्टी केली अमृत पंगत. नर्म विनोदी निष्ठिलतेने आणली रंगत. केळीच्या पानावरचे ते खास दिले भोजन. चोखंद तुम्ही रसिक जाणता प्रत्येकाचे मन. अशीच ऊर्जा उत्साह ही कायम राहू दे. हिवाळे सर तुम्हा दीर्घायुष्य लाभू दे. आरोग्याचे प्रश्न जटिलसे उद्भवले जेव्हा. संयमित राहून तुम्ही केली मातृसेवा. शाळेमधल्या सहकार्यांच्या आठवणींचा मीठ ठेवा. पालक शाळा सर्वांशी ऋणानुबंध राहावा. जगन्मित्र तुम्ही अशीच मैत्री वाढत जाऊ दे. हिवाळे सर तुम्हा दीर्घायुष्य लाभू दे. आयुष्याच्या जीवनपटावर साथ कुटुंबाची. सहचारिणी मिलनाची गुण अक्षर लेखाची. व्यतीत करा तुम्ही वेळ अमूल्य जीवलगा संगे. ट्रेकिंग निसर्ग भटकंतीत मन खरे रंगे. अलिबागची समुद्र गाज. अलिबागची समुद्र गाज घरी ऐकून येऊ दे. हिवाळे सर तुम्हा दीर्घायुष्य लाभू दे. हिवाळे सर तुम्हा दीर्घायुष्य लाभू दे. धन्यवाद सर्वांनी सांगितलं. नकार कधी दिला नाहीये. हिंमतच बाळगलीये. जे काम मला मिळेल ते मी करण्याचा
चांगल्या प्रकारे करण्याचा त्यांच्या मार्गदर्शनाने प्रयत्न करतो. त्यांची अनुभवातून आलेली शांत वृत्ती आणि उत्कृष्ट सल्ला देण्याची त्यांची पद्धत मला खूप भावली. परिस्थिती किती बिकट असो, गडबड असो, पण अत्यंत शांतपणे ते समजून घेत असत आणि योग्य तो सल्ला ते त्या ठिकाणी देत असत. कोणालाही त्यांनी कधी कमी लेखलं नाही. असलेले दोष त्यांनी दाखवले, पण ते दोष दाखवत असताना सुद्धा कोणाचं मन दुखावलं जाणार नाही अशा पद्धतीने त्यांनी ते दोष दाखवले आणि दोष सुधारण्याची संधी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दिले. उत्तम सहकारी, कुशल नेतृत्व, उत्तम संघटक या गुणांमुळे कामाच्या ठिकाणी नेहमीच त्यांनी सकारात्मक आणि प्रेरणादायी ऊर्जा निर्माण केली. माझे सहकारी शिक्षक श्री जाधव सरांनी आता उल्लेख केला सहलीच्या संदर्भात. त्या संदर्भात मी सुद्धा माझा एक अनुभव या ठिकाणी सांगतो की सरांच्या मार्गदर्शनाखाली आमची शाळेची सहल गेली होती जयपूर या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी सहलीचं नेतृत्व अर्थातच सरांकडे होतं. त्यांनी ती सहलीचं नियोजन कशा प्रकारे केलं, कशा प्रकारे विद्यार्थ्यांवरती त्यांनी त्या ठिकाणी नियंत्रण ठेवलं, शिक्षकांची मदत त्या ठिकाणी त्यांनी कशा प्रकारे घेतली, संपूर्ण व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं, सहलीचं नियोजन काय त्या प्रकारे केलं, या सर्व गोष्टी बारकाईने मी त्याच्या बघितल्या. आणि त्याचा फायदा मला नंतर दत्तनगर या ठिकाणी जेव्हा माझ्यावरती सहल येण्याचा प्रसंग आला तेव्हा त्या ठिकाणी मला झाला. माझे तेव्हा सहकारी माझ्या सहप्रमुख म्हणून मला लाभले होते जाधव सर. आम्ही दोघांनी मिळून मग पुण्याची जी सहल होती ती आम्ही नेली. मनात एक विश्वास होता, हिमालय सरांचं मार्गदर्शन आपल्याला आहे. त्यांनी ज्या प्रकारे मार्गदर्शन केलं होतं सहलीचं त्याच प्रकारे आपल्याला करायचंय, हिंमत हारायची नाहीये. आणि ती सहल आम्ही उत्कृष्ट प्रकारे पार पाडली. दुसरा एक सहलीचा अनुभव आता या वर्षीचा होता की गोपालनगर आता असताना सहल आम्ही नेली होती. आणि त्या सहलीमध्ये असताना एका विद्यार्थ्याला त्या ठिकाणी दुर्दैवाने अपघात झाला. अशा परिस्थितीत सुद्धा मला सरांचीच आठवण झाली की परिस्थिती गंभीर आहे, पण अशा गंभीर परिस्थितीमध्ये सुद्धा आपण डगमगता कामा नये. कारण आपल्यावरती हे जे बाकीचे आलेले आहेत ते त्या ठिकाणी टिकवले. आणि म्हणून तशाही परिस्थितीत मन न खचवता त्या परिस्थितीला आम्ही सर्वजण सामोरे गेलो. आणि त्याचं श्रेय सुद्धा मी सरांना देतो. सरांचा आणखी एक गुण म्हणजे ते नेहमीच मदतीसाठी तत्पर असतात. कोणत्याही वेळी त्यांना मदतीसाठी हाक मारली की ते सतत त्या ठिकाणी मदतीसाठी नेहमीच तयार असायचे. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने मी त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना करतो. धन्यवाद. यानंतर सरांचे कुटुंबीय, सरांचे साडू श्री मुकुंद मावस्कर यांना देखील आपलं मत व्यक्त करायचं आहे. मी मुकुंद मावस्कर सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे. ते शेलार विद्यालय भिवंडी येथे शिक्षक आहेत. नमस्कार. राष्ट्रीय शिक्षण संस्था या संस्थेचे आजी आणि माजी सर्व पदाधिकारी, सहकार्यवाह, उपस्थित सर्व आजी माजी मुख्याध्यापक, सर्व शाखेचे शिक्षक, पर्यवेक्षक, सरांच्या विनंतीला मान आणि प्रेमाखातर उपस्थित झालेले सर्व विद्यार्थी आणि आमचे जो व्यक्ती एका वर्षाचा विचार करतो तो धान्य पेरतो. जो व्यक्ती 10 वर्षाचा विचार करतो तो झाडं लावतो. जो व्यक्ती आयुष्याचा विचार करतो, सॉरी मी भावनिक होतो सरांसाठी,
तो झाडं लावतो आणि जो आयुष्याचा विचार करतो तो माणसं सोडतो. तर असं माणसं सोडणारं व्यक्तिमत्व त्या शाळेतून निवृत्त होतं. सरांचा माझा परिचय तेव्हा माझी पत्नी तेव्हा मी सर बघितलं तेव्हा हा मुलगा कसा आहे याची जबाबदारी सरांकडे दिली. आणि सर जेव्हा गावी गेले तेव्हा सरांनी जेव्हा आमच्या कुटुंबाला भेटले तेव्हा सरांना जाणवलं आणि जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी आमच्या सासरेवान निरोप दिला की मुलगा चांगला आहे. पण यामध्ये योग असा जुळून आला की सरांचं कुटुंब आणि माझे कुटुंब, माझे वडील आणि सरांचे वडील हे रेल्वेमध्ये एका बाजूबाजूला रेल्वे क्वार्टरमध्ये राहायचे. आणि सरांनी म्हणजे बघा जीवन प्रवास कसा गोलाकार चालतो. बरेच वर्ष सरांचा काही परिचय नाही, मी लहान असेल तेव्हा सरांना ओळखत नसेल, पण अशा पद्धतीने पुन्हा डोंबिवलीमध्ये सरांची माझी ओळख आमच्या विवाह प्रस्तावातून झाली आहे. जसं आपल्या शैक्षणिक प्रस्तावामध्ये वजन ठेवल्याशिवाय पाहिल पुढे जात नाही, तसंही सरांच्या शब्दाखातर सरांनी जे शब्दांचं वजन दिलं त्या शब्दाखातर माझ्या लग्नाचा प्रस्ताव पुढे गेला आणि ती फाईल मंजूर झाली. तर याचं सगळं श्रेय सरांना आहे. सर्वात सांगायचं राहून गेलं सर्वांचं की सर एक अतिशय खवय्ये आहे आणि मोठ्या मनाची व्यक्ती आहे. बनवणं आणि मोठ्या मनाने त्या आलेल्या व्यक्तीचा आदर करणं हे सरांचा एक मोठा गुण आहे. आणि तो सर्वांनी अनुभवला आहे. इथे बऱ्याच वेळा सांगितलं आहे मॅडमने जी छान कविता गायली म्हणजे सामना त्यांनी जिंकलेला आहे. आता फक्त औपचारिकता राहिली आहे तरी सुद्धा संधी दिली आहे तर ती पूर्ण करायची आहे. सरांना पर्यटन हा खूप आवडता विषय असं सर्वांनी सांगितलं. आणि खरंच की जसं बाजूला घरामध्ये टी व्ही आला की आपल्या घरात कुठकुठे आपल्याला टी व्ही हवा आहे. घरामध्ये बाजूला कधी साडी घेतली व एखाद्या शेजाऱ्यांनी की आपल्या घरात आपल्यालाही साडी हवी आहे की आम्हालाही नवीन साडी हवी आहे. तसं सरांचं जर पर्यटन आहे तर आमच्या कुटुंबामध्ये सर आधी फिरायचे. त्यामुळे सर जे कुटुंबामध्ये चर्चा व्हायची ते फिरायला जाते. तर म्हणजे त्यांच्यामुळे आम्हाला आमच्या कुटुंबांना सर्वांना की सर फिरताय, सर जाऊन येत आहे एखाद्या ठिकाणी मग आपणही जायला पाहिजे. म्हणजे सर मला वाटतं बरंचसं भारतभर फिरून झालेलं आहे. त्यांच्यामुळे कमी कमी आम्ही काही ठिकाणं फिरू शकलो. तर अशा पद्धतीने सरांचा शुभेच्छा देतो. सेवानिवृत्ती म्हणता येणार नाही, सेवापूर्ती म्हणूया आपण. कारण निवृत्त म्हटलं की आपण माणूस निवृत्त होऊन गेला आहे, आता काही कामाचं नाही. पण सरांकडे एवढे कौशल्य आहेत, एवढे गुण आहेत आणि त्यांच्याकडे अजूनही ते असलेली त्यांच्याकडे जी काही कौशल्य आहे ती त्याचा विकास करून नाव त्यांचा विकास आहे त्यांना प्राधान्य देऊन नक्कीच ते पुढे जातील. आणि एक छोटीशी चारोळी बऱ्याच वेळा तुम्ही टी व्हीवर ऐकतात तशीच एक वेळेवर सुचलेली चारोळी सरांबद्दल बोलतोय. लेझिम क्षेत्रात शाळेची सर्वांना माहिती आहे, तुम्ही सगळे त्या परिवाराचे सदस्य आहात. तर लेझिम क्षेत्रात शाळेची फडकवली पताका, लेझिम क्षेत्रात शाळेची फडकवली पताका, सहकाऱ्यांसोबत शालेय सहलीची पार केली नौका. मॅडम नंतर माझी त्याला काही अर्थ नाही फारसा, तरी पण प्रयत्न करतोय. लेझिम क्षेत्रात शाळेची फडकवली पताका, सहकाऱ्यांसोबत शालेय सहलीची पार केली नौका. क्रीडा क्षेत्रातही मारला अधूनमधून चौका, क्रीडा क्षेत्रातही मारला अधूनमधून चौका. जाताना एवढं म्हणू इच्छितो की कहीं हार अभी बाकी है, कहीं जीत अभी बाकी है, कहीं हार अभी बाकी है, कहीं जीत अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तहान अभी बाकी है. अभी तक माफी है मुट्ठी भर जमी हमने, सारा आसमां अभी बाकी है, सारा आसमां. धन्यवाद. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सरांना पुन्हा शुभेच्छा देतोय. आणि त्यांनी उरलेले त्यांचे छंद पूर्ण करावे आणि आरोग्यमय आयुष्य जगावं. धन्यवाद. कारण मला फक्त 3 मिनिट दिले होते, कारण उभारणाऱ्या सागराला
किनाऱ्याची मर्यादा सांभाळावी लागते, तर वेळ खरं सांभाळली गेली पाहिजे. अशा प्रसंगाला 2-3 मिनिटामध्ये मी थांबतोय. धन्यवाद. वेळेचं भांडून आपण हे सगळं वेळेचं नियोजन करतो. यानंतर सरांचे बालमित्र डॉक्टर रवी खरात हे आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. ते गवळी खाणे विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय शहापूर येथे उपप्राचार्य आहेत. आदरणीय व्यासपीठ आणि राष्ट्रीय शिक्षण संस्था आणि या संस्थेचे पदाधिकारी आणि माझ्या समोर बसलेले असे माजी पदाधिकारी आहेत. बागमाने सर आहेत, माझे गुरुवर्य धर्माधिकारी सर आहेत, की ज्यांच्यामुळे मी ह्या संस्थेशी 3 वर्ष जोडलेलो होतो. मी रात्र महाविद्यालयामध्ये 1998-99-2000 कार्यरत होतो. आणखी संधी मला धर्माधिकारी सरांनी वागवणी सरांनी दिलेली होती. आणि संस्थेच्या ज्या विविध शाळा आहेत त्या शाळेचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, हिवाळे सर, त्यांचे सर्व मित्र, त्यांचे भाऊजी, आमचे गुरुचे फॅमिली, वाकुडे साहेब त्यांची फॅमिली आणि सर्व माझे मित्र, सरांचे मित्र, त्या सर्वांना मी त्या ठिकाणी नमस्कार करतो आणि फक्त 2 शब्दात मी सर्व आठवतो. हिवाळे सर यांचा आज सेवापूर्ती समारंभ आहे आणि या समारंभासाठी आपण सर्व इथे जमला. अतिशय गुणी माणसाचा आज हा सेवापूर्ती समारंभ आहे. सुरुवातीला आपण आल्यानंतर ती एक छोटी फिल्म पाहिली, त्यातून सरांच्या कार्याचा मोठा आलेख त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. सरांनी शिक्षक म्हणून जे काम केलेलं आहे, अतिशय निष्ठेने, प्रामाणिकपणे या संस्थेत त्यांनी सेवा दिलेली आहे. सरांचा आणि माझा परिचय 1992 पासूनचा. सर मूळचे भुसावळचे, त्यांचं फिकरी मूळ गाव आणि तिथून म्हणजे दीपनगर जे आपलं थर्मल पॉवर स्टेशन आहे तिथून त्यांनी नाहटापाडीला त्यांनी BA केलं आणि MA जॉग्रफीसाठी ते विलिन कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स औरंगाबादला आले. आणि मी संगमनेरचा, मी संगमनेरून मी पण MAला तिथे गेलेलो. MAला गेल्यानंतर फर्स्ट इयर आमचं झालं तेव्हा फक्त परिचित होते, काही संबंध एवढा येत नव्हता. तेव्हा अगदी उंच तगडा असा हिरो असणारा माणूस वगैरे माझ्यासमोर त्यांचं चित्र तेव्हाचं दिसतंय. मी पुन्हा बऱ्याचदा सांगत असतो आणि मी त्यांच्याशी काही बोलायचं वगैरे नाही. पण आमचे जे HOD होते जॉग्रफी विभागाचे, मांडवधरे सर आणि दुसरे इंगळे सर, तर मांडवधरे सरांनी त्यांच्या जर्नल, माझ्या जर्नल फर्स्ट इयरला पाहिल्या आणि आमची कार्टोग्राफी पाहिली की नकाशे हे छान बनवतात, पण नकाशे बनवायचं काम आम्हाला दिलं त्यांनी आणि त्याचं आम्हाला ते पेमेंट द्यायचे. म्हणजे आम्ही विद्यार्थी असताना आम्हाला स्कॉलरशिप मिळायची किंवा ती तुटपुंजा याच्यामध्ये आम्ही सर्व आमचं आटवायचं तिथे सर्व जो काही खर्च असेल तो. त्या सरांनी आम्हाला कार्टोग्राफीचं काम दिलं, ते काय ॲटलासचं काम करते महाराष्ट्र शासनाचं आणि हे नकाशे छान बनवतात म्हणून आम्हाला सरांना, मला आणखी 2 विद्यार्थी होतो ते आम्ही सरांकडे नकाशे बनवायचो. मग सरांची जास्त परिचय माझा झाला, ओळख झाली आणि मग तिथून आम्ही मित्र झालो. त्यानंतर 94ला आमचं MA झालं. आम्ही ज्याच्या तिकडे गेलो आणि 94ला मी वाघमारे सरांच्या हाताखाली परेलला आलो की तिथं मी BL केलं परेल आर्यमन हायस्कूलला आणि यांनी पुढे BL मारतं शहाद्याला केलं ना. हां, मग त्यांचं BL तिकडं झालं. ते अभिनवला लागले कल्याणला आणि मी शहापूरला सर्व्हिसला लागलो. त्यानंतर एक दिवस रेल्वे स्टेशनला त्यांची माझी भेट झाली कल्याणला. तर म्हणलं विकास इकडे कुठे येतो, म्हणजे मी इकडे आता राष्ट्रीय शिक्षण संस्थेमध्ये लागलो म्हणून. त्यानंतर मी पण शहापूरला आहे. मग आम्ही राहायला डोंबिवलीला आलो आणि तेव्हापासून मग आमचा जो घरोबा, जो परिचय, जो मित्र होतोच आम्ही. आणि मग त्याच्यानंतर जे आमचं म्हणजे मैत्रीमध्ये जे आपण म्हणू की मित्र या संस्थेतला बाप माणूस म्हणजे हिवाळे सर.
जेवढे आमचे मित्र असतील ते सर्व म्हणतील की माणसं जोडणारा, मित्रांना समजून घेणारा. माझ्याही आयुष्यामध्ये काही चढ उतार आले, बाबाने सर्वांना सगळं माहिती आहे, धर्माची सगळं माहिती आहे की त्या चढ उतारामध्ये त्यांनी जी मला साथ दिलेली आहे त्या काळामध्ये साधारणतः 2000च्या दरम्यान, त्या म्हणजे तो एक भावासारखा माझ्या मागे उभा राहिला. आणि त्याच्यानंतर आमची जी मैत्री, तशीच माझी मिसेस मिनल वहिनी असतील, त्याही चांगल्या मैत्रिणी आहेत. आणि त्यांना त्यांच्या कुठल्याही सुखदुःखामध्ये आम्ही सर्व सोबत असतो. जर आता बऱ्याचदा विषय असा झाला की पर्यटनाच्या बाबतीत किंवा याच्यात त्यांच्यासोबत बऱ्याच आम्ही भारतभर फिरलेलो आहोत आणि सुखदुःख एकमेकाबरोबर वाटलेले आहेत. आता मला महत्त्वाचा त्यांचा गुण सांगायचा म्हणजे ते MA जॉग्राफी BEd होते आणि आमची इच्छा होती आम्ही सिनियर कॉलेजला लागावं म्हणून तेव्हा आधी. म्हणजे सेट नेटचं थोडंसं हे आलं त्याच्यामुळे यात थोडं अडकलो आम्ही. आणि मग नंतर मी ज्युनियर कॉलेजला लागलो की ते माध्यमिकला जॉईन झाले. आणि नंतर जो विषय त्यांचा नव्हताच फिजिकलचा, त्या फिजिकल विषयामध्ये त्यांनी शारीरिक शिक्षणामध्ये एवढं मोठं नाव कमवलं की ते खरे जॉग्राफीचे शिक्षक म्हणूनच पुढे यायला पाहिजे होते. परंतु अगदी झेंडा कसा बांधायचा, त्या कवायत कशा घ्यायच्या आणि आम्हाला पण माहीत नाही, म्हणजे जमणार नाही कारण फिजिकलचा काही संबंध नाही. परंतु ते पासून तर कवायत घेणं, लेझिम वगैरे सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी अगदी त्याच्यामध्ये मास्टरकी मिळवली आणि नाव कमवलं. त्यानंतर MCC वगैरे सर्व त्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी काम केले. म्हणजे प्रामाणिकपणे संस्थेला त्यांनी 29 वर्ष सेवा दिलेली आहे. आणि त्या जास्तीत जास्त शिक्षक म्हणूनच त्यांचा कार्यकाल गेला. मुख्याध्यापक म्हणून त्यांना शेवटचे 7 महिने मिळाले आणि त्याचंही त्यांनी चीज करून दाखवलं. आणि मी आता पाहतोय काम करताना काय आमची फरफट होते अतिशय. ते ऑनलाईनमुळे, UDISमुळे आणि काय काय आहे, रोजचं काय काय चालू आहे. तो मुख्याध्यापक नसलं बरं. माझ्या विशेष मुख्याध्यापिका आहे, मी पाहतो मी मुख्याध्यापक घेतच नाही, व्हाईस प्रिन्सिपल म्हणूनच राहतोय. कारण का एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या आता पुन्हा रिस्क घेणं त्यापेक्षा हेच आपलं योग्य आहे, दुसऱ्याच्या छत्राखाली राहणं. पण ते सर्व त्यांनी निभावलं, प्रामाणिकपणे सर्व्हिस केली. हे काम करत असताना त्यांनी कुटुंबाकडेही अतिशय छान लक्ष दिलेलं आहे. इथे प्रकाश भाऊ आहे, बंधू, आमचे मोठे बंधू, त्यांची साथ त्यांना असते. परंतु महत्त्वाची काय की आई आता 90 वर्षाची आहे. वडिलांचंही त्यांनी भरपूर केलं. वडील गेल्यानंतर आईचंही त्यांनी 90 वर्षाची आई आहे, तिला आता थोडे वॉकरने चालावं लागतं, पण ते सर्व सेवा ते करतात. आणि मला मिनल वहिनीला जास्त हे करावं लागेल की त्यांची साथ करणार. त्यांच्या साथीमुळे ते करू शकतात, आपल्या बायकोच्या आणि दोघांच्याही साथीमुळे ते सर्व कुटुंबाला जोडलं. आणि या ठिकाणी थोडंसं मला हे होत आहे, आता ते निवृत्त होत आहे, परंतु हा त्यांचा आता दुसरं पर्व सुरू होत आहे. एक पर्व त्यांचं संपलं आहे, आता दुसरं पर्व सुरू होतं आहे. त्यांना जास्तीत जास्त वेळ कुटुंबांना, मित्रांना देता येणार आहे. आणि त्यांच्याकडून चांगली देशसेवा घडो, समाजकार्य घडो, त्यांना चांगलं आयुष्य लाभो, या मी त्यांना सदिच्छा देतो आणि माझी लावलेली 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. यानंतर सरांचा मुलगा चिरंजीव अक्षय हिवाळे हा देखील आपल्या बाबांविषयी आपले मत व्यक्त करू इच्छितोय. तो गोरेगावच्या मॉर्गन स्टॅनली कंपनीत सिनियर ॲनालिस्ट म्हणून कार्यरत आहे. मान्यवरांना नमस्कार आणि थँक्यू फॉर बिईंग सच वंडरफुल करेज. माझ्या पप्पांना एवढे छान लोक लागले. मी फक्त बघतच होतो की किती शाळा येत आहेत, किती ग्रुप्स येत आहेत, काय येत आहेत. आणि तुम्हाला मस्करी वाटेल, म्हणजे थटा नाही करत, पूर्ण गाडी घेऊन मी पडली. सो थँक्यू सगळ्यांना. या सगळ्या ठिकाणी तुम्ही जमा झाले पप्पांच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमासाठी. सो धन्यवाद, मनपूर्वक आभार. आणि मला फक्त एकच म्हणू इच्छितो, जे लोकांनी सांगितलं की बाबा ट्रिप प्लॅनर चांगले आहेत, सर म्हणजे शिस्तीच्या मागण्यामध्ये एकदम व्यवस्थित आहेत किंवा सरांमध्ये पेशन्स फार जास्त आहे. सो या सगळ्या क्वालिटीज त्यांनी माझ्यावर लादल्या की बाबा हां तू पण असंच जा. सो त्यांच्या मार्गदर्शनामुळे जीवनामध्ये कोणताही प्रसंग आला
तर सगळ्यात पहिली गोष्ट मी शांत राहतो. पहिली गोष्टी ॲनलाइज करतो आणि नंतर मग जे काय असेल त्या गोष्टी आपण करतो. तर तेच तर त्यांचे हे गुण म्हणजे आम्हाला लाभले. सो थँक्यू. आणि हे थोडंसं उजवून लाईक ते ॲज अ शिक्षक ते खूप चांगले आहेत. ॲज अ फादर ही इज ऑल्सो व्हेरी नाईस. ठीक आहे. आम्हाला असं वाटायचं की बाबा शिक्षक म्हणजे हा काहीतरी वेगळा माणूस असेल, पूर्ण जगा वेगळा आणि घरामध्ये काहीतरी वेगळा असेल. असं काही नाही आहे. जसे ते आनंदी ॲज अ प्रिन्सिपल होते, जसेच ते आनंदी ॲज अ पर्यवेक्षक होते, शिक्षक होते, तसेच ते घरी ॲज अ आनंदी बाबा म्हणून आहेत. आणि त्यांनी लहानपणापासून जे माझं संगोपन केलं त्याच्यासाठी धन्यवाद. आणि लाईक बेस्ट विशेस फॉर हिज लाईफ आफ्टर रिटायरमेंट. थँक्यू. अतिशय छान थोडक्यात त्यांनी आपल्या बाबांविषयी आपलं मत व्यक्त केलं. धन्यवाद अक्षय. यानंतर सरांचे बालमित्र श्री बीजी गायकवाड देखील या ठिकाणी आले आणि त्यांना देखील आपल्या बालमित्राविषयी 2 शब्द बोलायचे वाटतात. तर मी श्री बीजी गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त ज्यांनी तुम्हाला मला या समाजाला या देशाला या जगाला घडवलं, एवढं मोठं बळ दिलं, त्या सर्व महामानवांना प्रथम अभिवादन. विचारपीठावर उपस्थित असलेले या संस्थेचे सर्व मान्यवर, मला त्यांची नावं माहिती कृपया माफ करा. या संस्थेचे सर्व पदाधिकारी, या संस्थेमध्ये जे काम करणारे सर्व मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थ्यांना, आज हा गौरवपूर्ती सोहळा आपण साजरा करतोय. अनेक मान्यवरांनी या ठिकाणी बोलून केलेले आहेत. कॉलेजचा उल्लेख यासाठी करावा लागतो. 1992 मध्ये जेव्हा आमची भेट झाली, आयोजकांनी 4 वेळा सांगितलं की भुसावळ मी भुसावळचा नाही, संभाजीनगरचा आहे. आणि संभाजीनगरला मिलिंद कॉलेजला उद्देश ठेवून विकास नावाचा विकास आहे. तो उन्हाळ्यात जरी जन्मला तर त्याचा नाव हिवाळे आहे. त्यामुळं विकास करण्यासाठी तो मिलिंद कॉलेजला येतो. रॉकेल संपल्यानंतर, स्टोव मधलं राखोड संपल्यानंतर गौतम पास लाईनीला उभं राहून रॉकेल घेतो. आणि तोच माझा मित्र डोंबिवली मुंबई सारख्या ठिकाणी अतिशय मोठ्या संस्थेमध्ये मुख्याध्यापक होते. ही सर्वात गर्वाची आणि मोठी गोष्ट माझ्यासाठी. कारण ज्यांच्याकडे आहे ते तर करतात, पण ज्याच्याकडे नाही आहे त्यांनी केलं पाहिजे. ती करून दाखवण्याचं जिद्द या माणसाने दाखवली. म्हणून तरी त्या ठिकाणी आज मी येत असताना या राज्याचे पालकमंत्री आदरणीय संजय शिरसाट साहेबांनी मीटिंग लावली संभाजीनगरला. मला म्हणाले की आज मीटिंग आहे. मी म्हणालो नाही, माझं जमणार नाही. ते म्हणाले का? कारण माझा मित्र आज शेवापूरची 16 खर्च डोंबिवलीमध्ये आहे आणि फार जवळचा मित्र आहे का, फार मोठा मित्र आहे का. मी त्यांना म्हणालो तुमची माझी ओळख, तुमचा माझा संबंध हे 20 वर्षापासून आलेला आहे. त्या माणसाचा संबंध 36 वर्षापासून माझ्यासोबत आलेला आहे. आणि मित्र हा मित्र असतो, जवळचा गोष्ट नसतो. मित्र हा गरीब नसतो, मित्र हा श्रीमंत नसतो, मित्र हा मित्र असतो. मित्र हा मित्राच्या व्याख्या या वेगवेगळ्या असल्या तर मित्र हा जवळचा गोष्ट नसतो, मित्र हा मित्र असतो. ही सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना आज या ठिकाणी जवळपास 200 शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत. शिक्षक होण्याची एक सर्वात मोठी गोष्ट आहे. या माझ्या मुलींना आपल्यापेक्षा जास्त कळतं. 2 महिन्याचा जर मुलगा असला, एखाद्या बाईनं तुमचा मुलगा जर घेत असेल तर तुम्ही देणार आहे का त्याच्याकडे? लोक नाही, पाय मोडगाळे, गळ्याला झटका बसवून म्हणतो ना. पण तोच मुलगा विश्वासानं आपल्या पदरात आईवडील टाकलेले आहेत आणि त्याची पूर्णपणे जाणीवाने त्या माणसाने आपण सगळ्यांनी काम केलं. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. 3 ते 6 महिने उत्पादन पाहिजे असेल तर फळाची आणि फुलाची शेती करावी, भरपूर पैसे मिळतात.
6 महिन्यापासून वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष जर उत्पादन पाहिजे असेल तर फळाची शेती करावी, भरपूर पैसे मिळतात. पण माणूस असताना आणि नसा तर तुम्हाला उत्पादन पाहिजे असेल तर माणसंच फिरवावी लागणार आहेत आणि हे माणसं बदले म्हणून या ठिकाणी आपण सर्व या ठिकाणी आलेलो आहोत. आणि त्यासाठी या ठिकाणी माझ्या मित्राला कोणी मला रिटायर अतिशय बघण्यासारखे चेहरे माझ्यापुढे दिसतात. कारण आपण पुस्तकं वाचता माणसं वाचायला शिकवणारी माणसं या ठिकाणी आहात. आणि त्यामुळं रिटायर हा शब्द माणूस कधीच रिटायर होत नाही. सेवा होती म्हणून तो रिटायर होतो, पण आयुष्यामध्ये कधीच तो रिटायर होऊ शकत नाही. तरी दिवस आलीत आता त्याला एन्जॉय करण्याची. कारण आज 58 वर्ष झाले, 58 वर्ष मग शिक्षण आहे, 25 वर्ष शिक्षणात गेले, 28-30 वर्ष नोकरीत गेले, मुलगा झाला, मुलाचं शिक्षण आहे, बायको आहे, मुलं आहे, घर आहे, संसार आहे. पण आता मी खरं तो तुझ्यासाठी जग. आता इथूनचं आयुष्य हे तुझ्यासाठी जग. कारण हे दिवस जी राहिलेली आहेत अतिशय 40-50 वर्ष आपल्या हातामध्ये आहेत. त्यासाठी तुला चांगलं करण्याचं काम कर. आणि तुझ्या हातातून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा समाजाची, देशाची, राष्ट्राची हे देण्याचा प्रयत्न आपण कराल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो. परत एकदा मला या ठिकाणी बोलण्याची संधी त्यासाठी त्याबद्दल आभार व्यक्त करतो. माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं, राष्ट्राच्या वतीनं, कल्याण महासंघाच्या वतीनं, चित्रपट महामंडळाच्या वतीनं, मुक्ता शिक्षण संघटनेच्या वतीनं मी त्याला लाख शुभेच्छा देतो. खूप धन्यवाद. यानंतर आपल्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर श्री संजयजी कुलकर्णी सर, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सदस्य सन्माननीय श्री आर डी पाटील सर, तसेच शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीरभाऊ भागत सर आणि संस्थेच्या सन्माननीय उपाध्यक्षा डॉक्टर सरोज कुलकर्णी मॅडम यांचं आगमन झालं. सर्वांनी आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. तसेच शिक्षण क्रांती संघटनेचे पदाधिकारी श्री गजानन पाटील सर देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील खूप खूप स्वागत. कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय भागत सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर संजयजी कुलकर्णी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले आदर्श मुख्याध्यापक माननीय श्री डॉक्टर विकास हिवाळे सरांचा संस्थेतर्फे मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा. सर, आपली वाटचाल अशीच उन्नतीच्या शिखराकडे चालू राहावी. माननीय मुख्याध्यापकांना संस्थेकडून मानपत्र दिले जाते, त्याचे वाचन मी आपणास करून दाखवत आहे. उत्तिष्ठत जागृत प्राप्त वरांनी बोधक राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवली, डॉक्टर श्री विकास तुळशीराम हिवाळे मुख्याध्यापक, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर दत्तनगर माध्यमिक. निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सेवेचा आदर्श तुमच्या कार्यामुळे झाला शाळेचा उत्कर्ष. निवृत्ती हा शेवट नाही, आहे नव्या जीवनाची सुरुवात. आरोग्य, आनंद आणि यशाने उजळो तुमची वाट. तुमच्या कार्याची सुवासिक आठवण राहील सदैव आमच्या मनात. नवचैतन्य आणि समाधान नांदो तुमच्या प्रत्येक क्षणात. सेवानिवृत्तीच्या मंगल प्रसंगी आपणास हार्दिक शुभेच्छा. एकूण सेवा 29 वर्ष 8 महिने. नियुक्ती दिनांक 10/7/1996. सेवानिवृत्ती दिनांक 31/3/2026. शिक्षक 25 वर्ष 4 महिने. पर्यवेक्षक 3 वर्ष 9 महिने. मुख्याध्यापक 7 महिने. आपले स्नेहांगी डॉक्टर श्री संजय बळवंत कुलकर्णी, अध्यक्ष श्री शिरीष कृष्ण फडके, कार्यवाह. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे जागरूकतेने पाहणारी, शाळेतील प्रत्येक उपक्रमाला आपली प्रोत्साहन देणारी, आम्हा शिक्षकांना कौतुकाची थाप देणारी आमची शाळा समिती. आमच्या शाळा समितीच्या सदस्या माननीय सौ दीपा आपटे मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे.
सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व सन्माननीय, आता सगळ्यांनी सरांचं इतकं कौतुक केलेलं आहे. मी सरांना पहिल्यांदा भेटले ते म्हणजे रामचंद्र नगर शाळेमध्ये जेव्हा वार्षिक क्रीडा स्पर्धा होत्या त्यावेळेला पहिल्यांदाच सरांचं दर्शन मला भेटलं. उंच धिप्पाड आणि सगळ्या मैदानावर शिस्त गाजवणारे सर मी पहिल्यांदा पाहिले. त्यानंतर एकदम 7 महिन्यापूर्वी सरांची आणि आमची शाळा समितीची जेव्हा बैठक होती त्यावेळेला भेट झाली. 7 महिन्यामध्येच सरांनी सगळ्यांना किती आपलंसं केलेलं आहे ते आम्हाला जाणवलं. आणि इतक्या छोट्या काळामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या मुख्याध्यापक पदाचा ठसा अतिशय सुंदर असा उमटवलेला आम्हाला दिसून आला. सरांचं कार्य तर सगळ्यांनी पाहिलेलंच आहे, ऐकलेलं आहे. आता आपण केळकर मॅडमने तर खूप सुंदर कविता केली. सर नशीबवान आहेत की आज त्यांच्या सेवापूर्तीच्या दिवशी त्यांची आई त्यांचा हा सेवापूर्तीचा कार्यक्रम नक्कीच घरी गेल्यानंतर ते सगळं ऐकणार आहे. आणि इथे त्यांचे सासू सासरे त्यांना आशीर्वाद द्यायला उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचे सगळे मित्र परिवार नातेवाईक सगळे जमलेले आहेत. आणि इतका आनंदाचा हा क्षण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात त्यांच्यामुळे आला आहे. आणि ही खूप सुंदर अशी संधी आपल्याला मिळालेली आहे त्यांचं कौतुक करण्याची. आपण सगळ्यांनी भरभरून त्यांचं कौतुक केलेलं आहे. पुढील आयुष्यासाठी आमच्या शालेय शिक्षण समितीतर्फे संस्थेतर्फे मी खूप खूप शुभेच्छा देते आणि धन्यवाद. यानंतर आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री सुधीर भाऊ घागर सर हे आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपलं मनोगत देखील व्यक्त करू इच्छित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. सर्वांना मनापासून नमस्कार. आनंदाची डोरी आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची, असं आली निरोप समारंभाच्या वेळेस बोलतात. पूर्वी मात्र निरोप समारंभाला अशी पाखरी येते आणि एक स्मृती घेऊन जाते असं म्हणतात. असं बोलण्याची काय वेळ आली आता? आनंदाची डोरी आनंद तरंग. कारण की आता शिक्षकांच्या मागे, मुख्याध्यापकांच्या मागे सगळी एवढी कटकट राहिलेली आहे. कधी एकदाचा निवृत्त होतो की अर्धा पगार झाला तरी चालेल, पण कामं पूर्ण बंद होऊ देत. आम्हाला शिकवण्याचा कंटाळा नाही, परंतु ते जनगणना, साक्षरता, काही शाळा सिद्धी अशी 26 कामं आहेत. आणि बोनसमध्ये निवडणुकीची कामं, इलेक्शनची कामं पण बोनसमध्ये मिळतात आली. माननीय संस्थाध्यक्ष आणि आजच्या समारंभाचे पण अध्यक्ष संजय कुलकर्णी साहेब आमचे मार्गदर्शक, आजच्या सत्कारमूर्ती, एक आदर्श व्यक्तिमत्व आणि त्यांच्या सौ श्री विकास हिवाळे सर आणि मंचावर उपस्थित आमचे श्री आदी पाटील सर, संस्था व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष, कार्यवाह, सर्व पदाधिकारी, समोर विराजमान असलेले गुरुवर्य धर्माधिकारी सर, गुरुवर्य वाघमारे सर, गुरुवर्य कर्डेकर सर, म्हणजे गजानन पाटील सर, सुनील पांचाळ सर, बरीच नाव आहेत. सर्वांना मनापासून नमस्कार. पूर्वी सेवाज्येष्ठता यादी एकदा बनली की तिच्यात बदल होत नव्हतो आणि मग आपण एक एक नाव फोडत जायचो आणि आता माझा नंबर येईल अशी वाट बघत बसायचो आणि हेडमास्टर व्हायला खूप आनंद वाटायचा. आता खूप टेन्शन वाटतं, दुःख वाटतं. म्हणजे आमच्या संस्थेमध्ये तर 34वा नंबरचा हेडमास्टर झाला. पहिल्या 33 लोकांनी नकार लिहून दिला. म्हणजे आता काय परिस्थिती आलेली आहे बघा. आणि सेवाज्येष्ठता यादी या पदोन्नतीच्या वेळेस वेगळी होती, तर पुढच्या पदोन्नतीला आणखीन वेगळीच असते आणि त्यानंतर कोणाचा नंबर येईल काय सांगता येत नाही. परंतु आपली संस्था जी आहे ती प्रशासकीय बाबतीमध्ये खूप काटेकोर आहे. त्यामुळे इथे जे काम होतं प्रशासकीय ते खूप चांगलं होतं. आम्ही देखील सन्माननीय कुलकर्णी साहेबांचं या बाबतीमध्ये नेहमी मार्गदर्शन घेत असतो.
एक परफेक्शन आम्हाला त्यांच्याकडनं मिळतं. आमचे संस्था अध्यक्ष सन्माननीय विजय जाधव सर आहेत, ते आणि कुलकर्णी साहेब हे जीवनचक्रांचे मित्र देखील आहेत. त्यांचा नेहमी एकमेकांशी संवाद चालू असतो. ही संस्था देखील मोठी आहे, परंतु शैक्षणिकदृष्ट्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आहे. एक दर्जेदार शिक्षण देणारी संस्था आहे, उपक्रमशील संस्था आहे. या संस्थेमध्ये सेवा करण्याची संधी शिक्षकांना मिळावी यासारखं भाग्य नाही. त्याच्यात हिवाळे सरांसारखं व्यक्तिमत्व, की आता आपटे मॅडम म्हणाल्या की मैदानावर असं उत्तुंग व्यक्तिमत्वच पाहिजे, की मुलांना देखील बघून वाटलं पाहिजे की माझी पर्सनॅलिटी पण मी अशीच करणार. दुप्पाट लोकमान्य टिळकांच्या बाबतीत तर माहिती आहे तुम्हाला, नापास झाला तरी चालेल परंतु शरीर हे बलदंड असलं पाहिजे, तसा आदर्श यांनी दिलेला आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा असं आपण म्हणतो, परंतु येऊन जाऊन त्यांना अभ्यास कर रे मूर्खा असंच म्हणत राहतो. त्याच्या अभ्यासामध्ये संगीताचाही अभ्यास असतो, खेळाचाही अभ्यास असतो, वक्तृत्वाचाही अभ्यास असतो, कलेचाही अभ्यास असतो. हे आपल्या लेखीच नसतं. आपल्याला फक्त पुस्तकी अभ्यास हाच अभ्यास वाटतो. परंतु हिवाळे सरांसारखी माणसं आणि डोंबिवलीला लाभलेलं भूषण म्हणजे सुरेंद्र वाजपेयी सर, की ज्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये हे शहर खूप पुढे नेऊन ठेवलेलं आहे. आणि आर डी पाटील सर असतील काय, हिवाळे सर असतील काय, आमच्या अंकुरदादा कुठे होते मला त्यांचं नाव, ही सगळी मंडळी वाजपेयी सरांचे शिष्य. वाजपेयी सर सांगतील ती पूर्व दिशा. आणि जिम्नॅस्टिक सारख्या किंवा इतरही अनेक खेळांमध्ये डोंबिवलीमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत हे शहर नेऊन ठेवलेलं आहे. म्हणजे जे व्यक्तिमत्व राष्ट्रपतींना आपल्या शहरामध्ये मुलांच्या विद्यार्थ्यांच्या भेटीकरता आणतं, म्हणजे त्या व्यक्तिमत्वामध्ये ताकद किती असेल. अशा वाजपेयी सरांचं मार्गदर्शन आम्हाला लाभण्याचं भाग्य मिळालं, तसं ते हिवाळे सरांना देखील मिळालेलं आहे. मला कुलकर्णी सरांनी सांगितलं की कार्यक्रमानंतर जेवण व्यवस्था आहे आणि जेवणाची वेळ होईपर्यंत तुम्ही बोलत राहा. नको ना. मी ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढीचा अध्यक्ष म्हणूनही आज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि खरं तर हिवाळे सरांना या संचालक मंडळामध्ये येण्याची संधी 2 वेळा हुकली. कुलकर्णी स्वामी जे आहेत आमचे, ते नेहमी आग्रह होते की अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आहे, सरकार क्षेत्रामध्ये ज्या प्रवृत्तीचा माणूस पाहिजे, सहकारी वृत्तीचा, तशा पद्धतीची त्यांची वृत्ती आहे, प्रवृत्ती आहे. तुम्ही जर त्यांना घेतला तर पतपिढीच्या उन्नतीला निश्चितपणे त्याचा फायदा होईल. परंतु राजकारण म्हटलं की भांडणाला काही कारण नसतं, त्याला राजकारण म्हणतात. मग त्याच्या चढावणीमध्ये 2 वेळा आम्ही कमनशिबी ठरलो आणि त्यांची निवड करता आली नाही. तरी देखील जरा देखील कधीही हिवाळे सर आमच्यावर नाराज झाले नाहीत, किंवा त्यांच्याकडनं कसली काही अपेक्षाही कधी दिसून आली नाही. कुलकर्णी साहेबांचा आग्रह होता आणि तो सार्थ होता. परंतु निदान आजच्या या शुभदिनच आहे ना, मी मग म्हटलं आनंदाचे डोळे आनंदी धरण, कारण ते आता टेन्शन मुक्त झालेले आहेत. आत्तापर्यंत ते निरोगी आयुष्य तर जगत आहे, तर तिथून पुढे देखील त्यांना शताब्दीपर्यंत असे निरोगी राहावेत. आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देखील संजय कुलकर्णी साहेब असावेत, म्हणजे त्यांना पण तेवढं वर्षीव लागतं. आज या पतपिढीच्या निमित्ताने अशा एक चांगल्या व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्यासाठी मी संचालक गजानन पाटील सर, माजी संचालक, माजी सहकार्यवाह आणि सल्लागार आर डी पाटील सर आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत की आपण हिवाळे सरांचा हा सेवाकृती समारंभ याची डोळा पाहू आणि त्यांना शुभेच्छा देखील देऊ. आपण बऱ्याच वेळापासून इथे बसलेलं असं समजलं, 4:30चा कार्यक्रम आहे आणि आपण तरी देखील हॉल भरगच्च भरलेला आहे. आज मी 3 निरोप समारंभ केले, त्यातील एक निरोप समारंभामध्ये तर पब्लिक कमी अशी होत गेली की शेवटी फक्त वक्ताच तिथे शिल्लक राहिला होता, कारण तिथे जेवणाची व्यवस्था ठेवली होती. परंतु आम्ही तर दम देऊन ठेवतो अशा कार्यक्रमाच्या वेळेस, आभार प्रदर्शन झाल्याशिवाय ताटं लावायची नाही. तर आज देखील तसंच दम दिलेला आहे ते, आणि रस्ता पण समोरूनच आहे, त्याच्यामुळे इथून कोणी उठून जाणार नाही याची देखील काळजी आयोजकांनी घेतलेली आहे. आणि पुनश्च एकदा सन्माननीय हिवाळे सर यांना शुभेच्छा देतो. आणि वडींना आता पूर्ण वेळ ते पगार अर्धा आणि माणूस पूर्ण घरात आता राहणार आहे, त्याकरिता त्यांना देखील शुभेच्छा देतो. धन्यवाद. ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढीतर्फे
जरी तुमच्या हाताला तरी नाव ही संस्था म्हणजे राष्ट्रीय शिक्षण संस्था. राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आपले प्रेरणास्थान सन्माननीय डॉक्टर श्री संजयजी कुलकर्णी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत आणि मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना करावे. सन्माननीय श्री संजयजी कुलकर्णी सर. नमस्कार. व्यासपीठावर आजचा उत्सव म्हणजे हिवाळे सर, माझे सहकारी विद्यासेवक पतपेढीचे अध्यक्ष आणि आमचे मित्र नागस सर, समोर बसलेले माजी अध्यक्ष, माजी कोषाध्यक्ष, महागुरू आमचे डॉक्टर धर्माधिकारी आणि तुम्ही सर्वजण. माफ करा, जेवण होईपर्यंत मला काही बोलता येणार नाही. आय एम सॉरी बाबा, कारण भूक लागल्यावर मला काहीतरी कसं तरी होत राहतं. असो, आजचा हा जो रिटायरमेंटचा कार्यक्रम समारंभ जो आहे तो म्हणजे विकास हिवाळे यांचा गुणगौरव आहे असं म्हटलं तर चुकीचं नाही. हिवाळे आणि हिवाळा असं थोडंसं साम्य असलेले शब्द आहे. आणि हिवाळा मुंबईतला जो असतो तो ब्लिझंट असतो. आज तो आमच्यातनं हिवाळा जातोय. अपेक्षा बाळगतो उन्हाळा येणार नाही. पण अनफॉर्च्युनेटली गेल्या काही वर्षांमध्ये आमचे PT टीचर आणि सायन्स टीचर एका मागोमाग एक रिटायर होत आहे आणि खरोखर आम्हाला त्या जळा लागतात. आणि पवित्र पोर्टल, इतर पोर्टल या सगळ्या गोष्टी याच्यामधनं आम्हाला नवीन अपॉइंटमेंटही करता येत नाही. म्हणजे तोंड दाबून मुख्याचा मान थोडंसं वैषम्य सुधीरजींनी याच्यात मांडलं, पण आज काय तो विषय नाही. हिवाळे म्हणलं ना की कोणाला भव्य दिव्य सगळं जरी वाटत असलं तर हिवाळे सर म्हणलं की एकच गोष्ट दिसते, ते म्हणजे लेझिम पथक. आणि लेझिम पथक म्हणलं की हिवाळे. हिवाळ्यातलं लेझिम पथक सगळ्या महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहे. आणि इतक्या आदर्शतेने त्याने शिकवणी तन्मतेने शिकवलेलं आहे की बस त्यांचं कौतुक सगळीकडे त्या संदर्भात चाललेलंच आहे. माझा परिचय हिवाळे सरांशी आज व्यक्तिगत मी साधा एक हे होतं. आणि आमचे मोते सर होते, मोते सर नाही भोपे सर आणि आमचा कॉमन फ्रेंड, त्यांच्यामध्ये एकदा त्यांच्या पिढीचं काहीतरी असोसिएशन होतं, आमचा परिचय झाला. आणि तो स्नेह जो रुजला तो आज तागात कायम आहे आणि वाढत आहे. आणि आम्हाला दोघांनाही आमच्या मैत्रीचा अभिमान आहे. 96 साली त्यांची अपॉइंटमेंट आहे, पण प्रत्येक शाळा त्यांच्या लेझिम पथकाने गाजवली. आमचे जे टीचर्स आहेत त्यांना माहिती आहे 4 धाम म्हणजे काय. गोपाळनगर, अरुणोदय, नंतर राणा प्रताप आणि दत्तनगर हे 4 धाम आहे. हे 4 धामाची यात्रा त्यांनी पूर्ण केली, पण नुसती पूर्ण केली नाही तर त्यांनी ती गाजवली. तिथल्या पालकांचा सुद्धा, शिक्षकांच्या वगैरे सुद्धा पालकांचा सुद्धा त्यांनी विश्वास संपादन केला. आज पालक शिक्षकांवर अजिबात विश्वास ठेवत नाही, पण PT टीचर आहे आणि PT टीचरवरती तो विश्वास ठेवला जातो, नव्हे तो वृद्धिंगत होईल अशी काळजी घेतली जाते. तुम्हाला माहिती असेल पास्को कायदा किती घाणेरडा आहे. आणि या सगळ्या पास्को कायद्याच्या हॉट सीटवर जर कोण असेल ना तर तो पुरुष PT टीचर नाही सर, बरोबर का. आणि हे असूनही पालकांच्या मनात विश्वास निर्माण करणं आणि वाढवणं हे त्यांनी काम केलंय. ते किती सचोटीने त्यांनी काम केलं असेल हे तुम्हाला कळलं असेल. तसंच त्यांचं सहकार्य आणि सहकार्यानंतर शिक्षकांशी, इतरांशी एकूण मिळून मिसळून वागण्याचा त्यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांनी सातत्याने या गोष्टी केलेल्या आहेत. कुणीतरी आता सांगितलं की त्यांना आईचा सहभाग आहे, तर मी तर म्हणतो आधुनिक श्रावणबाळ एवढंच त्यांचं वर्णन होतं. आणि आयुष्याच्या शेवटी त्यांची तब्येत बिघडली, पण त्या बिघडलेल्या तब्येतीत त्यांनी आईची जी सेवा केली त्याला तोड नाही. आणि ती सेवा करता करता थोडीशी त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला. मला येऊन सांगायचं म्हटलं हिवाळे झालं का तुम्हाला, नाही म्हणून असं असेल. ठीक आहे.
म्हणजे इतकी सेवा त्यांनी केली ही पुण्यही त्यांना नक्की त्यांच्या आयुष्यात कामाला येईल अशी मला खात्री आहे. निवृत्ती म्हणजे दुसरे जीवन किंवा दुसरा जन्म असं म्हणलं जातं. पहिला जन्म होतो हा दुसरा जन्म. दुर्दैवाचा भाग आपल्या इथे असा आहे की पहिला जन्म होतो बाळ पाळण्यात असतं, त्यावेळेस सगळेजण त्याच्याबद्दल स्वप्न रंगवत असतात. तो कोणाला तो इंजिनियर वाटतो, कोणाला डॉक्टर वाटतो, पण त्या बाळाला काय वाटतं हे कोणी विचार करत नसतं. दुसऱ्या जन्माच्या वेळेला पण तसंच असतं. त्याच्याबद्दल सगळेजण स्वप्न रंगवतात, पण त्याला काय वाटतं हे काही कळत नाही. बऱ्याच जणांनी सांगितलं असेल की आपण छंद करा, वाचन राहिला असेल वाचन करा, फिरायचं असेल तर फिरायला करा, व्यायाम करायचं असेल तर व्यायाम करा, इत्यादी इत्यादी. पण हा निवृत्तीपूर्वीचा आणि नंतरचा बॅलन्स ज्याला साधला तो एकच गाणं म्हणतो त्यावेळेला पाडगावर एक ओळी आठवतात. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करा. आता निवृत्तीनंतर कसं जगावं याच्याबद्दल काही एसओपी नाही, परंतु तरीसुद्धा थोडंसं विषयांतर किंवा हे करून सांगतो. आमचा एक मित्र होता पंड्या नावाचा, तो निवृत्त झाला. निवृत्त झाल्यानंतर हवेत गेला एकदम, माझा सत्कार वगैरे झाला. आता तुम्ही तुमचा छंद करा, व्यायाम करा. आयुष्यात कधी व्यायाम केला नाही आणि त्याविषयी फुल चार्ज झाला आणि रात्री गेला झोपायला आणि बायकोला आता उद्यापासून सकाळी मी मॉर्निंग वॉकला जाणार. बायको म्हणल्यावर सूर्य कुठे उगवत होतं मी माहिती आहे का? मला त्याच्याशी काही कल्पना नाही, सूर्य कुठेही उगवते, पण मी मॉर्निंग वॉक करणार. बायको हो म्हणजे आता काय बोल दुसरं बोलला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, थंडीचे दिवस होते, उशिरा उजाडलं. हा उठला, बूट घातल्याने गेला, फक्त तो बूट एकच. बायको घातलेला बूट कुठे दुसऱ्या गेला, आवड त्याच्यात बेडूक लपवून आम्हाला टाकून दिला. मग मुलाचं बूट घातला आणि बाहेर पडला. बाहेर पडलं तर सकाळचं थंड हवामान वगैरे सगळं बघितलं. कॉलेजला मुली जात होत्या, घर कॉलेज जवळ होतं, मुली जात होत्या. त्याला उगाच वाईट वाटले, काय रोज उठलाचं तर बरं झालं असतं. परंतु तो गेला, कॉलेजला गेला. ते कॉलेजच्या तिथं येत होता, अतिशय खुश होता. त्या कॉलेजच्या जाता जाता कोणीतरी हसलं समोर बघून, त्यालाही आनंद झाला. आयला ह्या वयात सुद्धा एक बाई हसली आपल्याकडे, किती आनंदाची गोष्ट आहे. आणि उद्याच आपण एवढे दिवस आळस केला, पण तो घरी आला. आता एक बाई हसलेला चेहरा घरी काय बायकोसमोर लपून राहतो का? बायको विचारलं काय झालं? काय नाही म्हटली. असं असं झालं, बाई एक हसली माझ्याकडे. अहो नीट चालला, मीच होते ती. सांगायचं तात्पर्य, सल्ले हे सल्ले असतात. जे काय करायचं ते आपणच करायचं असतं. हे कळलं की पुढचं निवृत्तीनंतर जीवन सुद्धा व्यवस्थित राहतो. तुम्हाला तुमच्या मातृभक्तीला वंदन करतो आणि दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपले मार्गदर्शन आणि कौतुकाची थाप मिळाली की आम्हाला दुपटीने मेहनत करायची प्रेरणा मिळते. खूप खूप धन्यवाद सर. द फायनल विसल इकोज क्लिअर. The perfect game you played. Now take the field of your retirement with joy in your approach. आजचे उत्सव मूर्ती आदर्श मुख्याध्यापक सन्माननीय डॉक्टर श्री विकास हिवाळे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सन्माननीय श्री विकास हिवाळे सर. आदरणीय व्यासपीठ, आजी माजी अध्यक्ष कार्यवाह, आजी माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कागज सर, आर.डी. पाटील सर, प्रधान पाटील सर, आमचे गुरु कर्णिकर सर, बाबाल सर, धर्माधिकारी सर आवर्जून उपस्थित राहिले. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण मला माहीत आहे तुम्ही 3.5 तास झाले बसलेले आहात आणि एक उठून जाण्या अगोदर मीच घेऊन खाली जाईल. कारण प्रत्येकाने खूप काही माझ्याबद्दल होतं, भरभरून बोललं, भरभरून कौतुक केलं, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. मी एकच शब्द जास्त बोलेन की मी आयुष्यात माणसं जोडली. जास्त
जास्त बोलणं झालं नाही. माझे कुटुंब, ठरवलं होतं की रडता येत नाही, ठरवलं होतं पण रडायला येत नाही. माझी आई, माझे बंधू, आम्ही दोघं तिघं खूप करतो आमच्या आईचं. खऱ्या अर्थात तिला आज मला इथं आणायचं होतं, पण नाही आणू शकलो. सॉरी. तिने मला तिथून आश्वास दिला, व्यवस्थित जा, व्यवस्थित आहे. आमची घरी एकटी आहे, आम्ही सगळे भेटतो. तरी मला वाटतं की ती इथं पाहिजे होती. मला ज्यांनी लहानच मोठं केलं, माझी आई. शिक्षण म्हणजे हातभार बघा, माझे मोठे बंधू, माझे थोरले बंधू, माझे दोन्ही जिजाजी, माझे काही, माझ्या संपूर्ण जीवनाला हातभार लावणारे माझे सर्व कुटुंब, माझे मित्र जेवढे आहेत तेवढ्या लोकांनी मला वेळच्या वेळी मदत केलेली आहे. मागच्या 2 वर्षात, 1 वर्ष, 3 वर्षामध्ये कुलकर्णी सर माझ्या पाठीशी आहेत, आर.डी. पाटील सर माझ्या पाठीशी आहेत, माझे मुख्य मित्र रायसिंग सर किंवा माझा शिपाई परिचारक किशोर सुद्धा माझ्या पाठीशी आहे, माझे शिक्षक सुद्धा माझ्या पाठीशी आहेत की सर तुम्ही काळजी करू नका, तुम्ही लढा, आम्ही आहे तुमच्या मागे. त्यांच्यामुळे मला एक बळ मिळालं आणि ते बळ घेऊन मी माझ्या आईची सेवा व्यवस्थित करू शकलो. त्यामुळे तुमच्या सर्वांचा धन्यवाद. तुम्ही सर्व इथं मला शुभेच्छा द्यायला आलात, त्याविषयी मी सर्वांचा आभारी आहे. मी जास्त काही बोलू शकत नाही, शक्यतो सर्वांनी नाव घेत नाही, पण आवर्जून जे माझे शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत, तब्येत बरी नसताना सुद्धा ते मला आशीर्वाद द्यायला आले, त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. माझे विद्यार्थी आहेत, माझे विद्यार्थी भरपूर आले, वेळ काढून आलेले आहेत, त्यांना मी धन्यवाद देतो. आणि इथंच मी थांबतो. जेवणाचा आस्वाद घ्या, कारण 3.5 तास झालेले आहे, प्रत्येकाला भूक लागलेली, मला भूक लागलेली आहे, कारण आता काही ह्यांनी आज मला दिलेलं नाही आहे. त्याचा भाग आहे. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. काही चुकलं असेल वागण्या बोलण्यातून माझ्यातून तुम्हाला क्षमा करा. कधी काही वाटलं असेल, शक्यतो मी कोणाशी वाईट वागलेलं नाही आहे, कोणाशी बोल काम आहे. सदैव माझ्यासोबत आहेत, माझे मित्र सदैव माझ्यासोबत आहेत. आम्ही तुमच्यासाठी सर्व लोक माझ्यासोबत होत्या कारणाने मी अजूनही 100 वर्ष त्यांच्या हाताखाली काम करत आहे आणि सेवावृत्ती घ्यायला तयार आहे. धन्यवाद. मी थांबतो. यानंतर आपल्या दत्तनगर माध्यमिक शाळेच्या शाळा समिती कडून सरांचा यथोचित सत्कार होणार आहे. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मान्यवर, कोणत्याही कार्याची यशस्वी सांगता ही त्यामागे असलेल्या अनेक हातांच्या सहकार्यामुळे होत असते. आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यात ज्यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही वेळ. ऋण मानणे हा केवळ शिष्टाचार नाही, तर ती मनापासून दिलेली पोचपावती आहे. आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती सन्माननीय डॉक्टर श्री दिवाळे सर, त्यांचे कुटुंबीय, आप्तेष्ट व हितचिंतक, सरांचा मित्र परिवार यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार.
राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर संजय कुलकर्णी सर, उपाध्यक्षा डॉक्टर सरोज कुलकर्णी मॅडम, कार्यवाह सन्माननीय श्री शिरीष फडके सर, सहकार्यवाह सन्माननीय श्री उंटवाले सर, कोषाध्यक्ष सन्माननीय श्री संजय दीक्षित सर, संस्थेचे माजी अध्यक्ष व माजी मुख्याध्यापक सन्माननीय श्री करडेकर सर, सन्माननीय वाघमारे सर, सन्माननीय श्री धर्माधिकारी सर, इनामदार सर, त्याचबरोबर संस्थेचे सर्व आजी व माजी पदाधिकारी, शाळा समिती, विद्या समिती सदस्य, सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला. त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. विद्यासेवक पतपळीचे अध्यक्ष तसेच शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री सुधीर गागस सर, सदस्य श्री गजानन पाटील सर यांचे आभार. संस्था सदस्य सन्माननीय श्री आर डी पाटील सर यांचे आभार. त्याचबरोबर शाळेचे आजी व माजी विद्यार्थ्यांनी, पालक प्रतिनिधींनी शुभेच्छा कार्डद्वारे त्यांच्या भावना सरांपर्यंत पोहोचवल्या, त्यांचेही मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमासाठी सुंदर अशी स्टेज व्यवस्था करणारे श्री भूपेंद्र काने यांचेही आभार. त्याचबरोबर या सुंदर कार्यक्रमाचे क्षण टिपणारा आपल्याच विश्वनगर शाळेचा माजी विद्यार्थी निगम छायाचित्रकार निगम बागवे याचेही मनपूर्वक आभार. अनावधानाने कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर त्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते. कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने होईल. शांती मंत्रासाठी येत आहेत माझ्या सहकारी शिक्षिका सौ दातार मॅडम. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते. सावरते बावरते झडते, अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरून आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते.
मन उधाण वाऱ्याचे. ऋण झुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात. नमस्कार. आज आपण सर्व माझ्या कार्यक्रमाला आलात. मला अगदी खूप आनंद झालेला आहे, भरभरून आनंद झालेला आहे आणि सर्व माझ्याविषयी एवढं छान आणि गोड गोड बोलत आहात. खूप आनंद वाटला आहे. 30 वर्ष तुम्ही माझ्यासोबत आहात. माझी राष्ट्रीय शिक्षण संस्था यात असणारे माझे अध्यक्ष डॉक्टर संजय कुलकर्णीजी, तसेच आमचे कार्यवाह फडके सर, उंटवाले सर, कोषाध्यक्ष सर, RD पाटील, हे जे लोक आहेत हे सदैव माझ्या पाठीशी उभे राहील. सदैव या लोकांनी मला प्रेरणा दिलेली आहे. या लोकांची प्रेरणा घेऊनच मी पुढे सदैव काम केलेलं आहे. सतत मला या लोकांपासून ऊर्जा मिळत राहिलेली आहे. या लोकांचा मी कायमस्वरूपी ऋणी राहू इच्छितो. तसेच माझे आप्त, माझे नातेवाईक, माझे मोठे बंधू, माझे मधले बंधू, माझे दोन्ही जिजाजी यांनी मला खूप मोलाची साथ दिलेली आहे. या लोकांनी माझं शिक्षणसुद्धा व्यवस्थित छान पद्धतीने पार पडलं. माझी शिकण्याची तशी तेवढी परिस्थिती घरची नव्हती, पण ह्या माझ्या भावांनी मेहनत करून मला शिकवलं. माझ्या आईवडिलांनी मेहनत करून शिकवलं. तसेच माझे भाऊजी आणि माझी बहीण यांनी मला मुलासारखं बरेच वर्ष जगवलं, वाढवलं आणि माझ्या शिक्षेला प्रेरणा देऊन मला नोकरी मिळवून माझं लग्नसुद्धा त्या लोकांनी लावून दिलं. त्यामुळे ह्या लोकांचं पण मी कायमस्वरूपी ऋणी राहू इच्छितो. तसेच माझी सौ जी आहे मिनल विकास हिवाडे, ही सदैव माझ्यासोबत सुखादुःखात प्रत्येक गोष्टीत माझ्या निर्णयामध्ये माझी सौ जी आहे ही सदैव माझ्यासोबत पाठीशी नव्हे तर माझ्यासोबत उभं राहून माझ्या खांद्याला खांदा लावून तिने सुखादुःखात माझी साथ दिलेली आहे. तसेच माझा मुलगा जो आहे अक्षय, हा सुद्धा माझ्या बरोबरीने सतत कायमस्वरूपी माझं उभा असतो. तसेच माझे मित्र लजपत जाधव, रवी पवार, रवी खरात, विजय गायकवाड, संजय भटकर, तसेच निकम, हरुण मनसुरी, राहुल वाघ, हे जे माझे मित्र आहेत हे सदैव मला प्रेरणा देत असतात. त्यामध्ये शंकर बारवे झालेत, रवी पवार झालेत, हे सदैव मला या ठिकाणी प्रेरणा देत असताना मला दिसतात आणि यांच्यापासून ऊर्जा घेऊन मी सदैव आनंदी आणि ताजोतवाना राहतो आणि पुढची कामं करण्यासाठी मला खूप संधी मिळते. या लोकांचा मी खूप खूप आभारी आहे.